हा मोहर आहे ना आता, हम्म, हा एकदम कळीमध्ये मोहर आहे, हम्म, अजून फुललेला नाहीये हा, ओके. पण तुडतुड्याचं प्रमाण अत्यल्प आहे त्याच्यामध्ये. हम्म, हे पान दिसतं, हम्म, ही याच्यावरती तुडतुडा विष्टा टाकतो, हम्म. त्यामुळे सगळे काळे होतात. हे ब्लॅक स्पॉट्स. हा ब्लॅक स्पॉट्स. आणि हे एकदम चकचकीत दिसतंय ना हे सगळं, हम्म, ते ते पूर्णपणे तुडतुड्याची विष्टा आहे ती. ओके. ओके. आता या वेळेला ही फवारणीची योग्य वेळ आहे, हम्म, कारण का अजून मोहर फुलत नाहीये. म्हणजे तुमचं जे पॉलिनेशन असतं, परागीकरण, त्याच्यासाठी जे आवश्यक असणारे कीटक असतात ते आता मरण्याचे चान्सेस कमी आहेत. कमी आहेत, बरोबर. पण फुलल्यानंतर ते आले मेले तर पॉलिनेशन होणार नाही, तो प्रॉब्लेम आहे. ओके. पण ही अगदी उत्तम वेळ आहे. परंतु ही फवारणी केल्याच्या नंतर हे किती वेळ लागतो हे सगळं आता जायला? याच्यानंतर ते 15 दिवसाने त्याला पूर्ण मोहर फुलणार तो. ओके आणि 15 ते 20 दिवसांनी याच्यामध्ये तुम्हाला कणी सेट झालेली दिसेल. ओके. कणी सेट झाल्यानंतर फवारणी शक्यतो करू नये, कणी सेट व्हायच्या अगोदर, कारण आणि आता पॉलिनेशनचा ही प्रॉब्लेम. जी थंडी पडलेली आहे त्याचा पण काही परिणाम ह्याच्यावर पडत असेल? थंडीचा परिणाम तुडतुडा जास्त होण्यावरती होतो. ओके. थंडीमुळे तुडतुडा जास्त प्रमाणात होतो अच्छा अच्छा. आणि कीड. मग ती थांबवण्यासाठी आपल्याला त्याचबरोबर एखादा फंगीसाइड म्हणजे आपलं हे तुमचं बुरशीनाशक देण्याची आवश्यकता. आता तुम्ही आता ह्याला जो आता प्लॅनिंग केलाय 2 ते 3 दिवसांनी दिवसांनी, फवारणी हो. करण्याचा, आता ती फवारणी झाल्यानंतर तुम्ही रिझल्ट बघून दुसरी फवारणी परत करणार आहे? प्रत्येक वेळेला आपल्याला ते असं त्याचं निरीक्षण करावं लागतं. आता कोणत्या स्टेजमध्ये झाडं आहेत त्याप्रमाणे कोणतं औषध वापरायचं हे सगळं करावं लागतं. असं आहे. थँक्यू. पण यावेळेस जास्त मोहर छान आलेला आहे. नाही, ह्या वेळेला अगदी उत्तम आहे, कारण गेल्या वर्षी ह्या बागेमध्ये काय तसा आंबा नव्हता, पण यावेळेला ह्या जागे